नमस्कार. वसंत व्याख्यानमालेतलं आजचं व्याख्यान कैलासवासी श्रीमती सुराणा यांच्या स्मरणार्थ होतं आहे. त्यासाठी निमंत्रित माननीय डॉक्टर आदित्य अभ्यंकर सरांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. अत्यंत वेगळं व्यक्तिमत्व असं त्यांच्याविषयी थोडक्यात सांगता येईल, कारण ज्यांच्या नावावर आंतरराष्ट्रीय पेटंट्स आहेत, ज्यांच्या नावावर 14 भारतीय पेटंट्स आहेत, ज्यांच्या नावावर अमेरिकन कॉपीराईट्स देखील आहेत, असे माननीय डॉक्टर अभ्यंकर सर हे प्रत्यक्षामध्ये इंजिनिअरिंग हा त्यांचा व्यासंग विषय चालू असूनच त्याशिवाय पुराण, वेद, इंडियन मायथॉलॉजी, इतिहास यासारख्या विषयांमध्ये तितकेच रमतात आणि तितक्याच अभ्यासपूर्ण तऱ्हेने लेखन आणि भाषण करतात. या अर्थाने विलक्षण व्यक्तिमत्व असं मी उल्लेख केला. कारकिर्दीची त्यांची सुरुवात पुण्यातनं झाली. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स या विषयामध्ये इंजिनिअरिंग झाल्यानंतर म्हणजे BE झाल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये गेले. तिथे MS झाल्यानंतर तिथे त्यांनी PhD केली. त्यानंतर भारतात परतल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पदव्युत्तर शिक्षण घेतलं, MBA केलं, MA केलं आणि भारतामध्ये सुद्धा पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठामधून PhD केली. म्हणजे ज्यांच्या नावावर 2 पेक्षा अधिक पदव्युत्तर पदवी आहेत, ज्यांच्या नावावर 2 PhD आहेत आणि जे 2 स्टार्टअप्सचे जनक आहेत, 2 स्टार्टअप्स त्यांनी सुरू केले आहेत, असं हे विलक्षण व्यक्तिमत्व आहे. त्यापैकी एक स्टार्टअप कंपनी ही भारतातली आहे आणि एक अमेरिका स्थित आहे. म्हणजे एकाच वेळी अभियांत्रिकी, त्याचवेळी अध्यापन आणि त्याचवेळी इतिहास, वेद, पुराण, इंडियन मायथॉलॉजी या विषयामध्ये अत्यंत ओघवतं वक्तृत्व अशी चतुरस्त्र कामगिरी माननीय डॉक्टर आदित्य अभ्यंकर सर यांची आहे. या दरम्यान त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक पुरस्कार त्यांना मिळालेत. मी मगाशीच उल्लेख केला तसं अनेक पेटंट्स, कॉपीराईट्स तर आहेतच, पण त्याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या नियतकालिकांमध्ये अनेक वेळा त्यांना लिखाणासाठी बोलवलं गेलं. अनेक वेळा इन्व्हायटेड एक्सपर्ट म्हणून त्यांचा समावेश केला गेला. अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. त्यापैकी 2 पुरस्कारांचा उल्लेख करीन. शास्त्रीय कामाबद्दल म्हणजे वैज्ञानिक क्षेत्रातला सर CV रामन पुरस्कार हा डॉक्टर अभ्यंकर सरांना मिळाला. त्याचबरोबर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिला जाणारा पुरस्कारही डॉक्टर अभ्यंकर सरांना मिळाला. तेव्हा अशा चतुरस्त्र कामगिरीचे मानकरी असलेले माननीय डॉक्टर आदित्य अभ्यंकर सर हे आजचं व्याख्यान देतील. माननीय डॉक्टर आदित्य अभ्यंकर, नमस्कार. तद्दिव्यमव्ययं धाम सारस्वतमुपास्महे यत्प्रसादात् प्रलीयन्ते मोहान्धतमसच्छटाः. दर्शको हो, नमस्कार. वक्तृत्वोत्तेजक संस्था आणि या संस्थेच्या वतीनं दरवर्षी संपन्न होणारी वसंत व्याख्यानमाला म्हणजे महाराष्ट्राचं आणि संपूर्ण भारताचं सांस्कृतिक वैभव आहे. यावर्षी या ज्ञानसत्राचं 146वं वर्ष आहे आणि या ज्ञानसत्रात यावर्षी मला व्याख्यानरूपी पुष्प गुंफण्याची संधी मिळते आहे. हे मी माझं परमभाग्य समजतो आणि त्याकरता व्याख्यानाच्या अगदी सुरुवातीलाच वसंत व्याख्यानमालेचे सर्व संयोजक, आयोजक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे सर्व माननीय पदाधिकारी यांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि आजच्या व्याख्यानाला सुरुवात करतो. आजच्या आपल्या व्याख्यानाचा जो विषय आहे तो म्हणजे प्रतापगडचे युद्ध. शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या चरित्राचं यथार्थ वर्णन करताना समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात की शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायाचा 8वावा प्रताप, शिवरायाचा 8वावा साक्षेप भूमंडळी. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नक्की कुठलं रूप आठवायचं, महाराजांचा नक्की कुठला प्रताप आठवायचा? त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्येकच रूप हे दिव्य आहे, दैवी आहे, तेजस्वी आहे. पण असं जरी असलं तरी प्रत्यक्ष प्रतापगडाच्या साक्षीनं जो प्रताप महाराजांनी करून दाखवला म्हणजेच प्रतापगडचं युद्ध, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातलं एकमेवा द्वितीय असं युद्ध आहे. फक्त तेवढंच नाही तर या प्रसंगाचं महाराजांच्या चरित्रातलं जे स्थान ते सुद्धा विलक्षण आहे.
आणि त्याचं कारण असं की आपल्याकडे एक म्हण आहे, प्रसंगाशिवाय परिचय नाही, पराक्रमाशिवाय पवाड नाही आणि चमत्काराशिवाय नमस्कार नाही. प्रतापगडचं युद्ध म्हणजे अक्षरशः चमत्कार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी सुद्धा काही प्रामाणिक मराठी सरदारांनी दिल्लीची मुघल पातशाही आणि बहमनी राज्याची दक्षिणेकडची 5 छक्ल म्हणजेच दक्षिणेकडच्या 5 पातशाह्या यांच्या विरुद्ध छोटी मोठी बंड केलेली होतीच. पण प्रतापगडच्या युद्धाच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य स्थापनेचा यत्न म्हणजे छोटं मोठं बंड नसून प्रत्यक्ष शंभूशंकराचा अंशच जिजाऊसाहेबांच्या उदरी जन्माला आलाय आणि तो हे स्वराज्य सुराज्य रामराज्य स्थापन केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास जनता, सरदार, देशमुख आणि संस्थानिकांच्या मनात पक्का झाला, घट्ट झाला. आणि म्हणून सुद्धा प्रतापगडाच्या युद्धाचं आणि या संपूर्ण प्रकरणाचं महाराजांच्या चरित्रातलं जे स्थान आहे ते लोकविलक्षणच आहे. या व्याख्यानात प्रतापगडच्या युद्धाचा यथाशक्ती यथामती आपण अभ्यास करणार आहोत. आणि या व्याख्यानाचे 3 टप्पे आहेत. पहिला म्हणजे प्रतापगडचं युद्ध का झालं, ती पार्श्वभूमी जाणून घेणं खूप आवश्यक आहे, ती रंजक सुद्धा आहे खूप. दुसरा टप्पा म्हणजे प्रतापगडचं युद्ध नक्की कसं झालं. आणि तिसरं, प्रतापगडच्या युद्धाच्या नंतर काय झालं, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं द्रष्टेपण कसं सिद्ध केलं, तो तिसरा टप्पा असणार आहे. पण पहिला टप्पा म्हणजे प्रतापगडचं युद्ध नक्की का झालं, ती थोडीशी पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे, असं समर्थांनी लिहून ठेवलंय. कारण दुसरं होतच कोण, छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर महाराष्ट्र धर्म राहिलाच नसता. काय होता हा महाराष्ट्र धर्म? महाराष्ट्राची भूमी म्हणजे देवदेवतांची भूमी, महाराष्ट्राची भूमी म्हणजे संत सज्जनांची भूमी, महाराष्ट्राची भूमी म्हणजे देवळा रावळांची भूमी. महाराष्ट्राच्या या भूमीचा जो ध्वज होता तो भगवा. भगवा रंग म्हणजे त्यागाचा रंग, भगवा रंग म्हणजे अरुणाचा रंग. आणि वारकऱ्यांच्या आणि धारकऱ्यांच्या दिंड्यांनी या भगव्या ध्वजाचं प्राणपणाने रक्षण केलेलं होतं. वैभव आणि वैराग्य, सत्ता आणि सेवा यांचं प्रतीक असणारा आणि सहस्रावधी वर्षांचा अतिशय दैदिप्यमान असा इतिहास आणि संस्कृती यांची साक्ष पटवून देणारा हा भगवा ध्वज ताठ मानेनी जणू अग्नीच्या ज्वालेप्रमाणे फडफडत होता. महाराष्ट्र गुण्या गोविंदात नांदत होता, स्वातंत्र्यात सुख समृद्धीत नांदत होता. वाकाटक, चालुक्य, शिलाहार, राष्ट्रकूट, कदंब, यादव अशा अनेक राजघराण्यांनी महाराष्ट्राचं वैभव हे कळसाला नेऊन ठेवलेलं होतं. शालिवाहनांपासून ते यादवांच्या पर्यंत महाराष्ट्राच्या भूमीवर परकीय आक्रमकांची सावली कधीही पडलेली नव्हती. महाराष्ट्राची राज्यलक्ष्मी आणि गृहलक्ष्मी सुद्धा सकल सौभाग्य संपन्न वज्रचूडे मंडित होती. पण ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला आणि जणू महाराष्ट्राचं तेजच लोप पावलं. अलाउद्दीन खिल्जीचं महाराष्ट्रावर आक्रमण झालं आणि ते आक्रमण इतकं भयंकर होतं, इतकं पाशवी होतं की असं आक्रमण महाराष्ट्राने याच्यापूर्वी पाहिलेलंच नव्हतं. दीन 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 करत पठाणांची टोळधाड आली आणि त्यावेळेला यादवांची राजधानी होती ती देवगिरीचा किल्ला. हा किल्ला अतिशय सुंदर होता, मजबूत होता, पण तितकाच तो बेसावध होता. आणि या पठाणांची टोळधाड त्या देवगिरीच्या किल्ल्यावर येऊन थडकली आणि केवळ 15 दिवसांच्या आत हा मराठ्यांचा राजा पठाणांचा मांडलिक झाला. मराठ्यांचं स्वातंत्र्य गेलं, सत्ता गेली, अब्रू गेली, राजकन्या सुद्धा गेली. तो
दुर्दैवी दिवस होता 6 फेब्रुवारी 1294. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे 1630चा. प्रतापगडचं युद्ध 1659 मध्ये लढलं गेलंय. म्हणजे 1294 ते 1630 जवळजवळ 300-325 वर्षांचा कालखंड आहे. आणि या 300-325 वर्षांच्या कालखंडात महाराष्ट्रात शक, हूण, पठाण, तुर्की, फिरंगी, उझबेकी, बगदादी, डच, ब्रिटिश, फ्रेंच सगळे आले आणि त्यांनी महाराष्ट्राला आणि भारतवर्षाला अक्षरशः भरडून टाकलं. 300-325 वर्षांची गुलामगिरी आणि त्याचा संकलित परिणाम असा झाला की महाराष्ट्रातले सगळे सरदार आणि त्यांच्या तलवारी गंजून गेलेल्या होत्या. सुलतानांची चाकरी करण्यात त्या रमून गेलेल्या होत्या. स्वातंत्र्याची बूजच राहिलेली नव्हती. परस्परांशी भांडण्यात या मराठी सरदारांना भूषण वाटायला लागलेलं होतं. विवेक सिंधू आटून गेलेला होता आणि हाल आणि अपमान अंगवळणी पडलेले होते. या पार्श्वभूमीवर अक्षरशः शून्यातून महाराजांना स्वराज्य निर्माण करायचं होतं. तो महाराष्ट्र धर्म परत एकदा जागवायचा होता. आणि खरोखरच महाराजांनी शून्यातून विश्वनिर्मिती केली. वन्नी तो चेतवावा रे, चेतविताची चेतितो, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वद्य तृतीया, उजाडता शुक्रवार, पंच उषक्काली 5 ग्रह उच्चेचे असताना अतिशय शुभ मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवनेरीवर जिजाऊ आऊसाहेबांच्या उदरी अवतार घेतला. जणू गेल्या 325 वर्षांचा अंधकार दूर करण्यासाठी हा नरसिंह प्रगटला होता. महाराष्ट्राला राजा लाभलेला होता. महाराष्ट्राचा छत्रपती जन्माला आलेला होता. 1640 मध्ये महाराजांचा विवाह सईबाई साहेबांशी झाला आणि 1641 आणि 42 ही 2 वर्ष महाराज बंगळुरास आपल्या वडिलांना भेटण्यासाठी गेलेले होते, शहाजीराजे भोसले. आणि आपल्या वडिलांकडून राजनीती आणि युद्धनीती उत्तम प्रकारे समजावून घेऊन 1643-44 मध्ये महाराज महाराष्ट्रात परत आले आणि पुणे, इंदापूर, सुपे इथे त्यांनी कारभार करायला सुरुवात केली. 1645 मध्ये रांजेगावच्या पाटलाकडून एका स्त्रीवर बलात्कार केला गेला आणि 1645 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी एक आज्ञा केली आहे. लोकविलक्षण अशी ती आज्ञा आहे. त्यांनी त्या पाटलाचा चौदंडा केला आहे. चौदंडा याचा अर्थ दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम करून टाकायचे. जर सुराज्यात स्त्रियांना सुरक्षित वाटत नसेल, स्त्रियांना सन्मान मिळत नसेल तर ते कसलं सुराज्य. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा नेहमीच आदर केला. 1645 वयाच्या केवळ 15व्या वर्षी महाराजांनी ही आज्ञा दिली. 1646 मध्ये महाराजांनी तोरणागड घेतला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. मुरुंबदेवाचा डोंगर हेरला आणि तिथे राजगडाच्या निर्मितीला प्रारंभ झाला. आणि 1647 मध्ये जेव्हा महाराज कोंढाणा आणि सुभानमंगळ गड घेण्यात गर्क होते त्यावेळेला जावळीच्या खोऱ्यात एक विलक्षण असं नाट्य सुरू झालं. हे जावळीच्या खोऱ्यातलं नाट्य, त्याची परिणिती एका प्रकारे प्रतापगडच्या युद्धात झाली आणि त्याची सांगता आणि समाप्ती अफजल खानाच्या वधाने झालेली आहे. आणि म्हणून जावळीच्या खोऱ्यात त्यावेळेला काय नाट्य सुरू होतं ते थोडंसं जाणून घेऊया. त्यावेळेला चंद्रराव मोरे हे जावळीच्या गादीवर होते. आता चंद्रराव ही किताबत आहे आणि 1647 मध्ये हे चंद्रराव मोरे मृत्यू पडले. आणि त्यावेळेला त्यांची जी पत्नी, जी विधवा झालेली होती, त्या विधवा स्त्रीला असं वाटलं की आता आदिलशाही सरदार येतील, कारण त्यावेळेला संपूर्ण जावळीचा जो मुलूक होता तो आदिलशाही सत्तेच्या अधिपत्याखाली होता. त्यामुळे तिला असं वाटलं की आता आदिलशाही सरदार इथे येतील आणि जावळीची ही सगळी गादी आपल्या घशाखाली घालतील.
आणि म्हणून अतिशय चिंतित होऊन तिनं शिवाजी महाराजांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात तिनं महाराजांना साथ घातलेली आहे. ती असं म्हणते की हे शिवाजी राजा, तू माझा धर्माचा भाऊ आहेस, त्यामुळे तू धावून ये आणि मला इथे मदत कर. आणि छत्रपती शिवाजी महाराज खरोखरच धावून गेलेत. त्यावेळेला महाराजांना सहज जावळीचं ते खोरं आपल्या घशाखाली घालता आलं असतं. पण जी दैवी लोक असतात, ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत म्हणल्याप्रमाणे त्यांच्या ठाई षड्गुण ऐश्वर्य हे सतत नांदत असतं. यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. औदार्य, महाराजांच्या चरित्रात आपल्याला औदार्य हा गुण वारंवार बघायला मिळतो. अतिशय औदार्य महाराजांनी या प्रसंगी सुद्धा दाखवलं. ते धावून गेले त्या स्त्रीच्या मदतीला आणि त्यांनी मोऱ्यांच्याच नात्यातल्या एका यशवंतराव नावाच्या मुलाला दत्तक दिलं. हे दत्तक गेलेलं बालक फक्त 40 वर्षांचं होतं आणि त्या दत्तक मुलाला 2 मुलं होती. आणि त्याला चंद्रराव ही किताबत महाराजांनी परत दिली आणि त्याला जावळीचा कारभार करायला सांगितलं. जावळीच्या गादीवर त्याला महाराजांनी परत प्रस्थापित केलं. आणि हा यशवंतराव की जो आता चंद्रराव झालेला होता, त्याचा भाऊ हणमंतराव आणि त्याची 2 मुलं कृष्णा आणि बाजी हे सगळे मिळून त्या जावळीच्या खोऱ्याचा कारभार बघायला लागले. आणि आदिलशहा अतिशय संतप्त झाला, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सगळं परस्पर केलेलं होतं. विजापूरकरांना याची काही कल्पना सुद्धा नव्हती. महाराजांनी परस्पर एका माणसाला दत्तक दिलं आणि त्याला चंद्रराव ही किताबत परत दिली आणि जावळीचा कारभार बघ म्हणून सांगितलं सुद्धा. आदिलशाही अतिशय संतप्त झाली आणि यावेळेला विजापूरकरांनी एक विचित्र डाव खेळला आणि स्वराज्यावर दुहेरी संकट चाल करून आलं. तो डाव असा होता की एकीकडे या आदिलशहानी मुस्तफा खान आणि अफजल खान यांना जिंजीला पाठवून दिलं. जिंजी आजचं जे चेन्नई आहे किंवा मद्रास आहे त्याच्या दक्षिणेकडे 150 किलोमीटरवर आहे आणि तिथे जिंजीचा खूप मोठा प्रचंड असा किल्ला आहे. आणि त्यावेळेला शहाजीराजे भोसले हे जिंजीला होते आणि मुस्तफा खान, अफजल खान, बाजी घोरपडे हे सगळे लोक जिंजीला गेले. आणि शहाजी राजांना मोठं आश्चर्य वाटलं की ही सगळी मंडळी अचानक जिंजीला का बरं आली. आणि मुस्तफा खान थोडासा जास्तच गोड बोलत होता, जणू तोंडात गुलकंद धरूनच बोलत होता. आणि शहाजीराजे सावध झाले आणि त्यांनी मुस्तफा खानाला विचारलं की खां साहेब काय झालं, थोडे जास्तच गोड बोलताय. आणि त्यावेळेला मुस्तफा खानाला लक्षात आलं की शहाजीराजे सावध झालेत, म्हणून त्यांनी आपल्या मुलाला हाक मारली. त्याचं नाव होतं आतिश खान. आणि आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी कसम घेतली, त्यांनी शपथ घेतली आणि शहाजीराजांना सांगितलं की माझ्या मनात कुठलंही कपट नाही. आपल्या मुलाची कोणी खोटी शपथ घेतो का. आणि म्हणून शहाजीराजांना ते खरंच वाटलं आणि शहाजीराजे थोडेसे बेसावत झाले. त्याचा फायदा घेऊन मुस्तफा खान आणि अफजल खान यांनी दगा केला आणि दगा करून शहाजीराजांना पकडलं, कैद केलं. त्यांच्या हातात मणामणाच्या बेड्या ठोकल्या आणि जिंजीहून ते त्यांना विजापूरला परत घेऊन आले. हे पहिलं संकट होतं. आता दुसरं संकट असं की आदिलशहानी आपला एक तालेवार सरदार मुस्तफा खान याला जसं जिंजीला पाठवलं, तसं दुसरा एक सरदार फत्ते खान किंवा फतह खान याला पुण्यावर चाल करून जायला सांगितलं. आणि हा फतह खान खरंच पुण्यावर चाल करून आला. आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज पुरंदराच्या आश्रयाला गेले आणि महाराजांनी ही 2ही संकट लीलया पेललेली आहेत. सगळ्यात पहिल्यांदा पुरंदराच्या आश्रयाने, पुरंदराच्या पायथ्याशी खळद आणि बेलसर ही जी गावं आहेत तिथे फतह खानाच्या विरुद्ध उघड्या मैदानात समोरासमोर छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध केलंय आणि फतह खानाचा पूर्ण पराभव करून टाकला. फतह खान परास्त झाला. आणि कवी यशवंत, राजकवी यशवंत म्हणजे यशवंत दिनकर पेंढरकर, त्यांनी फार सुंदर काव्य लिहून ठेवलंय.
आम्ही न ठाणेदार शिरवळी सुभान मंगळ गोटात, निपटून त्याते निमिषात, फत्ते खाना दिला तडाखा पुरंदराच्या परिघात. आणि फत्ते खान पूर्ण परास्त होऊन गेला. हे जरी झालं असलं तरी स्वराज्यावरचं दुसरं संकट अजून दूर झालेलं नव्हतं. कारण शहाजीराजे अजूनही आदिलशहाच्या कैदेत होते आणि त्यांना सोडवणं आवश्यक होतं. पण सगळ्या ठिकाणी शक्ती वापरून चालत नाही. शक्ती आणि युक्ती यांचा संगम करायला लागतो. शक्तीचे वाजले डंके, युक्तीने डाव जिंकिला. फतेखानाविरुद्ध शक्तीचं प्रदर्शन करून झालं. आता महाराजांनी युक्ती सुद्धा प्रदर्शित केली. शिवाजी महाराजांना माहिती होतं की शहाजहान जो त्यावेळेला दिल्लीच्या तख्तावर मुघल बादशाह होता, पातशाह होता, त्याचे आणि शहाजी महाराजांचे चांगले संबंध होते. त्यावेळेचे अनेक इतिहासकार या दोघांची तुलना करत असत. आपल्याला कदाचित माहिती असेल की वणीच्या जवळ एक मार्कंड्या नावाचा किल्ला आहे. त्या किल्ल्याचा जो किल्लेदार होता त्याचं नाव होतं गंभीरराव पिंडे. या गंभीररावांचे जे चिरंजीव त्यांचं नाव जयराम पिंडे. आणि हे जयराम पिंडे अतिशय प्रतिभासंपन्न कवी होते. ते बंगळुरास गेले आणि त्यांनी शहाजी राजांच्या समोर 12 नारळ रचून ठेवले. महाराजांनी त्यांना विचारलं की 12 नारळांचं प्रयोजन काय कविराज? त्यावेळेला जयराम पिंडेनी त्यांना सांगितलं की मी 12 भाषात काव्य करू शकतो. पण शहाजी महाराज म्हणले की एखाद्या कवीची खरी परीक्षा, खरी कसोटी ही समस्यापूर्तीतून होत असते. आणि म्हणून शहाजी राजांनी स्वतः एक समस्या निर्माण केली आणि ती संस्कृतमधली होती. शतचंद्रम नभस्थलम, म्हणजे नभात म्हणजे आकाशात शतचंद्र आहेत, 100 चंद्र आहेत, अशी ती समस्या होती. आणि त्याची पूर्ती किंवा त्याचं समाधान करताना या जयराम पिंडेनी एक खूप सुंदर श्लोक रचला. ते म्हणतात की चलत्त रंग रंगायाम गंगायाम प्रतिबिंबम सचंद्रम शोभते तंतम शतचंद्रम नभस्थलम. म्हणजे गंगेचं जे विस्तीर्ण असं पात्र आहे त्याच्यात ज्या लाटा आहेत, त्या लाटांवरचे जे तरंग आहेत त्यात त्या चंद्राची असंख्य प्रतिबिंब उमटलेली आहेत आणि जणू आकाशात 100 चंद्र आलेत की काय असा भास निर्माण होतोय. अशा प्रकारे त्यांनी ती समस्या पूर्ती केली. आणि शहाजी महाराज अतिशय प्रसन्न झाले आणि त्यांनी या जयराम पिंडेंना आपल्या पदरी ठेवून घेतलं. शहाजी राजांचं संपूर्ण चरित्र जयराम पिंडेंनी ग्रथित केलेलं आहे आणि त्यात एक खूप सुंदर श्लोक आलाय. त्यात जयराम पिंडे असं लिहितात की जगदीश विरंचिकु पूछत है, कहो सृष्टि रची रखे को न कहा, ससी वो रवि पूरब पश्चिम को तुम सोत रहे सर सिंधु महा, अर उत्तर दख्खन रखन को इतसाह जी है उत्साह जहां. बघा कवी काय म्हणतोय. जगदीश विरंचिकु पूछत आहे. जगदीश म्हणजे विष्णू आणि विरंची म्हणजे ब्रह्मदेव. विष्णू ब्रह्मदेवाला विचारतायत की अरे तू या सृष्टीची रचना केलीस, या सृष्टीची निर्मिती केलीस, तर सांग तरी कोणाकोणाची कुठे कुठे नियुक्ती केलेली आहेस. आणि ब्रह्मदेव विष्णूला सांगतायत ससी वो रवि पूरब पश्चिम को तुम सोत रहे सर सिंधु महा. पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे मी शशी आणि रवी म्हणजे चंद्र आणि सूर्य यांची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे तुम्ही क्षीरसागरात सुखेनैव शयन करा. कारण विष्णू शेषशाही ना. पण विष्णू विचारतायत की अरे उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे काय? तेव्हा ब्रह्मदेव सांगतायत अरे उत्तर दख्खन रखन को इतसाह जी है उत्साह जहान. जर दक्षिणेकडे शहाजी राजे असतील तर उत्तरेकडे शहाजहान बादशाह आहे. त्यामुळे शहाजी राजांची योग्यता ही शहाजहान बादशाह एवढीच होती आणि त्या दोघांमध्ये मैत्री होती हे शिवाजी महाराजांना पक्क ठाऊक होतं. त्यामुळे त्यांनी एक पत्र लिहिलं आणि ते पत्र दिल्लीला गेलं आणि त्या पत्रात शिवाजी महाराजांनी लिहिलेलं होतं की अनेक वर्ष आदिलशाहीची इमाने इतबारे चाकरी करून सुद्धा आज आदिलशहानी शहाजी महाराजांना कैद करून ठेवलेलं आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की दिल्लीहून विजापूरच्या दरबारी आदिलशहाकडे एक खरमरीत पत्र आलं आणि त्यामध्ये शहाजी राजांची त्वरित मुक्तता करण्यात यावी असा आदेश दिलेला होता.
आणि त्यामुळे नाईलाजास्तव आदिलशहाला शहाजी राजांची मुक्तता करावी लागली. तो दिवस होता 16 मे 1649, वटपौर्णिमा. जणू सावित्रीप्रमाणे जिजाऊ आऊसाहेब सुखावल्या आणि ही दोन्ही संकट छत्रपती शिवाजी महाराजांनी लीलया पेलून दाखवली आणि विजापूरकरांचा आदिलशहाचा जळफळाट झाला. त्यानंतर पुढची 4-5 वर्ष झंझावाताची होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले सर करून घेतलेले. स्वराज्याचा विस्तार झाला, स्वराज्य वाढलं. 1655 मध्ये नेतोजी पालकरांना महाराजांनी पुरंदरच्या किल्ल्याचा किल्लेदार म्हणून नेमलेलं आहे. आणि 1656 मध्ये जावळीच्या खोऱ्यात परत एक नाट्य सुरू झालं. ज्या चंद्रराव मोरेंना अतिशय औदार्य दाखवून महाराजांनी जावळीच्या गादीवर बसवलेलं होतं, त्या चंद्रराव मोरेंनी महाराजांचे उपकार विसरून महाराजांच्याच विरुद्ध बंड करायला सुरुवात केली. वानगी दाखल केवळ एक उदाहरण देतो. रंगोत त्रिमल काकडे या नावाचे गाव कुलकर्णी होते आणि त्यांच्या हातून एका विधवेवर सिंदळकीचा गुन्हा झालेला होता. महाराजांच्या स्वराज्यात स्त्रियांवरचा कुठलाही अत्याचार खपवून घेतला जात नसे आणि त्यामुळे हे रंगोत त्रिमल तसेच उठले आणि जावळीला गेले. वास्तविक चंद्रराव मोरेंनी त्यांना सांगायला होतं की महाराजांना शरण जा, माफी मागा, पण त्यांनी उलट या रंगोत त्रिमलांना आश्रय दिला आणि उलट महाराजांच्याच क्षेत्रात हे मोरे आरेरावी करायला लागले. रोहिडेश्वराच्या खोऱ्यात जायला लागले, रायरेश्वराच्या परिसरात धुमाकूळ घालायला लागले आणि अनेक ठिकाणी जाऊन बदफैली करायला लागले. आणि महाराजांच्या लक्षात आलं की चंद्रराव मोरेंना शास्त केल्याशिवाय आता दुसरं गत्यंतर नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरेंना एक खरमरीत पत्र पाठवून दिलं. त्यात महाराजांनी लिहिलं होतं की राजे आपण कधी झालात, आम्हा तो शंभू शंकराने राज्य दिल्हे, स्वतःच राजे न म्हणवणे. आणि हे पत्र जेव्हा मोऱ्यांच्या हाती पडलं तेव्हा त्यांच्या मिशीला अजूनच पीळ पडला आणि त्याने एक अतिशय उद्धट उत्तर महाराजांना पाठवून दिलं. त्यात त्यांनी असं लिहिलं की मुस्तफत आपुल्या घरी राजे म्हटिल्यावर कोणी मानितो, राजे तो आम्ही, आम्हास तो श्री महाबळेश्वराने राज्य दिले, त्याच्या कृपेने दाईमदारी दरपिढे राज्य करतो. दाईमदारी दरपिढे म्हणजे पिढ्यानपिढ्या दर पिढी आम्ही राज्य करतो. ज्या मनुष्याला केवळ 7-8 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी दत्तक दिला आणि जावळीच्या गादीवर आपण होऊन बसवला, तो मनुष्य महाराजांचे उपकार विसरून महाराजांनाच उलट सांगतोय की दाईमदारी दरपिढे पिढ्यानपिढ्या आम्ही राज्य करतोय. महाराजांना आश्चर्य वाटलं, पण महाराज म्हणाले ठीक आहे, याला अजून एक संधी देऊया. आणि महाराजांनी यावेळेला अधिक कडक पत्र पाठवलं आणि त्यांनी असं सांगितलं की हात रुमाले बांधून स्वतःच राजे न म्हणवून सदरेवर हजर होणे, जर बदफैली कराल तर मारले जाल, उदयिकच आमच्या फौजा जावळीवर चाल करून येतील. हे पत्र जेव्हा चंद्रराव मोरेच्या हातात पडलं तेव्हा त्याच्या मिशीला अजून मोठा पीळ पडला आणि त्यांनी अधिक उद्धट उत्तर महाराजांना पाठवून दिलं. आणि त्या पत्रात त्यांनी लिहिलेलं होतं की उदयिक येणार असाल तर आजच या, दारू गोळा महजूद आहे, तुमचं स्वागत आम्ही भांडी वाजवून करू. भांडी वाजवून म्हणजे तोफा डागून करू. येता जावळी जाता गोळी. आणि मग मात्र छत्रपतींना कळलं की मोरेंना शास्त केलं पाहिजे, त्याच्याशिवाय आता दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे. आणि मग कान्होजी जेधे, बांधल, नाईक, देशमुख, शिळमकर, सबनेस, येसाजी कंक, कोंडाजी कंक, जीवा महाला या सगळ्या सरदारांना हुकूम सुटले आणि महाराजांनी जावळीवर मोहीम काढली. जावळी ही जागाच इतकी विलक्षण आहे की शिवभारतात असं म्हणलंय की जावळी ज्याच्या हातात कोकण त्याच्या हातात. आणि ते एका दृष्टीनं खरंच आहे. जावळी भौगोलिक दृष्ट्या सुद्धा आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा अतिशय महत्वाचा टापू आहे.
आणि साधारणतः जावळीचा संपूर्ण भाग तुम्ही जर तुमच्या डोळ्यासमोर आणलात तर जावळीच्याच परिसरात नंतर महाराजांनी प्रतापगड बांधलेला आहे. या जावळीच्या खोऱ्यातून आपण जर थोडं दक्षिणेकडे खाली आलो तर पारघाट आहे आणि पाराचं खोरं आहे त्याच्यात. अजून दक्षिणेला जर आपण गेलो तर तिथे चतुर्बेट आहे आणि चतुर्बेटावर मकरंदगड आहे. त्याच्या खाली कांदाट नदी वाहते आणि तिथे कांदाट खोरं आहे. याच खोऱ्यातून प्रतापरावांनी नंतर अफजल खानाचा जो मुलगा फाजल खान त्याला पळून जायला मदत केली आणि त्याच्याही खाली दक्षिणेला वासोटा आहे. आपण जर थोडं आग्नेय दिशेला गेलो आणि जावळीपासून आग्नेय दिशेकडे जायला लागलो की रणतोंडीचा घाट आहे आणि महाबळेश्वराच्या इथे पंचगंगा आहे, म्हणजे 5 नद्यांचा संगम आहे. त्यातल्या 2 अतिशय महत्त्वाच्या नद्या वेण्णा आणि कोयना या आग्नेय दिशेने धावताना दिसतात. आणि रणतोंडीचा घाट संपून आपण खाली उतरलो की आपण कोयनेच्या खोऱ्यात येतो. या जावळीपासून पूर्व दिशेला तायघाट म्हणून आहे. तो तायघाट संपून आपण पाचगणीत जाऊ शकतो आणि पाचगणीच्या पुढे नंतर आज सुद्धा जो प्रचलित आहे तो पसरणीचा घाट आहे आणि तो घाट संपून आपण नंतर वाई आणि बावधन अशा सगळ्या गावांना जाऊ शकतो. जर आपण थोडं वरती गेलो म्हणजे ईशान्य दिशेचा विचार केला तर जावळीपासून ईशान्येला एक निसणीची वाट आहे, निश्रेणीची वाट, अगदी छोटी वाट आहे. आणि आज जर तुम्ही महाबळेश्वरला गेलात आणि तिथे एल्फिन्स्टन पॉईंट पाहिलात तर त्याला पूर्वी शिवकाळात पांगळा म्हणायचे आणि आज ज्याला आपण ऑर्थर सीट म्हणतो त्याला शिवकाळात मढीमहल म्हणायचे. त्यामुळे पांगळा आणि मढीमहल याच्या बरोबर मध्ये ती निसणीची वाट आहे छोटीशी ईशान्य दिशेला. त्या निसणीच्या वाटेच्या पलीकडे जोर, जांभूळ आणि रुहिल खोरी आहेत. त्याच्या पलीकडे रायरेश्वर आहे आणि त्याच्याही पलीकडे कारी हे कान्होजी जेध्यांचं मूळ गाव आहे. कान्होजी जेधे ही एक विलक्षण व्यक्ती महाराजांना मिळालेली होती. कान्होजी जेधेंनी या प्रतापगडच्या युद्धात असा पराक्रम गाजवलाय आणि कान्होजी जेधेंचा जो मुलगा होता बाजी सर्जाराव जेधे, सर्जाराव ही किताबत त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली होती. कारण मगाशी फतह खानाविरुद्ध ज्या पुरंदरच्या लढाईचा उल्लेख झाला त्यामध्ये शत्रूच्या गोटात घुसून महाराष्ट्राचा भगवा ध्वज हा तो परत घेऊन आलेला होता. म्हणून खुश होऊन महाराजांनी त्याला ही किताबत दिलेली होती. या बाजी सर्जाराव जेधेचा जो मुलगा नागोजी जेधे तो नंतर कर्नाटकच्या मोहिमेत मियाना बंधूंच्या विरुद्ध लढताना बाण लागून मृत झाला आणि त्याची पत्नी गोदूबाई, अतिशय छोटं वय, लग्न म्हणजे काय कदाचित तिला कळतही नसेल, ती सती गेली आणि तिचं स्मारक या कारीला बांधलेलं आहे. सतीचं स्मारक असा तो अत्यंत पुण्यवान असा भूभाग आहे. त्यामुळे कारी हे या कान्होजी जेधेंचं मूळ ठिकाण आहे. आता जावळीपासून आपण जर उत्तर दिशेला म्हणजे वरती जायला लागलो तर सगळ्यात पहिल्यांदा येतं श्री क्षेत्र महाबळेश्वर. आणि ही नावं कशी पडत जातात बघा. आवली आणि हा सगळा सिद्धांत शिवभारतात दिलेला आहे. आवली म्हणजे प्रभावली किंवा वलय. त्यामुळे डोंबिवली, कांदिवली, खोपवली, बोरिवली हे सगळे आवली लावणारे जे गावं आहेत त्यांची नावं या आवली किंवा वलय या शब्दावरून आलेली आहेत. स्कंद वलय म्हणजे खंडाळा आणि लवण वलय म्हणजे लोणावळा. आणि या सगळ्या वलयांचा जो स्वामी आहे तो महावलयेश्वर म्हणजेच महाबळेश्वर, तो तिथं बसलेला आहे साक्षात. आणि त्याच्या मागच्या बाजूला गणेश दरा आहे. त्या गणेश दराचे जर आपण वर गेलो तर ढवळ्या घाट लागतो आणि तिथे चंद्रगड आहे. आणि या ढवळ्या घाटाच्या वरच्या बाजूला वरंदा घाट आहे आणि तिथे शिवतरघळ आहे. याच शिवतरघळीत बसून समर्थ रामदास स्वामींनी ग्रंथराज दासबोधाची निर्मिती केली आपल्याला माहिती आहे. या वरंदा घाटाच्या वर जर आपण गेलो तर कावळ्या बावळ्याची खिंड लागते, त्याच्यावर गोप्या घाटे, त्याच्यावर मढे घाटे आणि त्याच्यावर शेवत्या घाटे
आणि या शेवट्या घाटाचा समाप्ती किंवा शेवट ही थोडीशी वायव्य दिशेला, जिथे छत्री निजामपूर आहे ना रायगडच्या पायथ्याशी, तिथे होते. आता जर वायव्य दिशेचा आपण विचार केला, जावळीच्या खोऱ्यातून वायव्य दिशेला आपण जायला लागलो तर सावित्री नदी वाहते आणि महाडच्या अलीकडे ती काळ नदीला जाऊन मिळते. आणि मग महाड आहे आणि महाडच्या वरच्या दिशेला अजून एक छोटासा गड आहे, त्याला महेंद्रगड म्हणतात. या महेंद्रगडाच्या वरती पाचाड आहे आणि वर छत्री निजामपूर आहे. आणि तिथे हा जो विलक्षण सुंदर डोंगर आहे, ज्याला पूर्वी रायरीचा डोंगर म्हणायचे किंवा काही ठिकाणी त्याचा उल्लेख जवस किंवा रासिवडा किंवा काही ठिकाणून तो नंदादीपासारखा सुद्धा दिसतो, म्हणून नंदादीपाचा डोंगर असा सुद्धा त्याचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. तो वायव्य दिशेला आहे आणि तिथेच महाराजांनी नंतर रायांचा गड रायगड त्याची निर्मिती केली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अशी जावळी ही फार विलक्षण जागा आहे. जावळीपासून आपण जर पश्चिम दिशेला गेलो तर संपूर्ण तुटलेला कडा आहे आणि नंतर आपण थेट पश्चिम समुद्र किनाऱ्यावर जाऊन पोचतो. त्यामुळे कोकणात आणि तळ कोकणात जाणारे सगळे रस्ते हे जावळीच्याच भूभागातून जातात हे आपल्याला सहज लक्षात येतं. जावळीच्या जर नैऋत्य दिशेला जर आपण गेलो तर महिपतगड आहे, रसाळगड आहेत, असे अनेक किल्ले तिथे आहेत. आणि हा इतका बेलाग, इतका अवघड असा मुलूक आहे. आणि त्यामुळे चंद्रराव मोरेंना असं वाटत होतं की महाराज येऊ देत, आपली माणसं सुद्धा तलवारीला तिखट आहेत आणि आपण महाराजांना सहज पराभूत करू. आणि इथे परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती आपल्याला बघायला मिळते. महाराजांनी काय केलं बघा. त्यावेळेला राजगडावरून जावळीच्या खोऱ्यात उतरण्यासाठी जो महामार्ग होता तो म्हणजे रणतोंडीचा घाट. अहो, तो घाट सुद्धा इतका अवघड होता, त्याला संकर्षण सकळकळेंनी अश्रुमुखीचा घाट म्हणलंय. आणि खरंच त्या घाटात सुद्धा इतकी घसरण होती की शत्रू रडवेला होऊन जायचा, म्हणून त्याला रणतोंडीचा घाट किंवा अश्रुमुखीचा घाट म्हणलेला आहे. आणि महाराजांनी चंद्रराव मोरेंना फक्त हूल दिली, आपले 50-100 मावळे त्या रणतोंडीच्या घाटाकडे पाठवून दिले. आणि मोरेंना वाटलं की आपला अंदाज अगदी बरोबर निघाला, या रणतोंडीच्या घाटातूनच महाराज आपल्यावर आक्रमण करणार. आणि म्हणून चंद्रराव मोरे आणि त्यांचे सगळे मातब्बर सरदार, त्यामध्ये मुरारबाजी देशपांडे सुद्धा होते, ते सगळे रणतोंडीच्या घाटाकडे निघून गेले. आणि स्वतः महाराज, मी मगाशी ज्या निसणीच्या वाटेचा किंवा शिडीच्या वाटेच्या निश्रेणीच्या वाटेचा उल्लेख केला, जे मढी महल आणि पांगळा म्हणजेच आर्थर सीट आणि एल्फिन्स्टन पॉइंट या दोन्हीच्या मधून ती एक छोटीशी वाट येते. मी अभियांत्रिकीच्या 3य वर्षाला असताना माझ्या काही मित्रांबरोबर मुद्दाम त्या वाटेने जाऊन पाहिलं होतं की महाराज नक्की कसे आले असतील आणि कसे उतरले असतील. आणि आज सुद्धा ती वाट इतकी चिंचोळी आहे, तिथे इतकी घसरण आहे, त्या कालखंडात तर ती कशी असेल. आणि 1 नाही 2 नाही, आपले 2000 मावळे घेऊन महाराज त्या निसणीच्या वाटेने खुद्द जावळीत येऊन उतरले. चंद्रराव मोरे आणि त्यांचे सगळे मातब्बर सरदार रणतोंडीकडे आणि महाराज खुद्द जावळीत. आणि महाराजांनी बघता बघता जावळी काबीज केली. आणि महाराजांच्या या युद्धनीतीमुळे, युद्ध कौशल्यामुळे अनेक इतिहासकारांनी त्यांची तुलना सर्टोरियस हनिबल याच्याशी केलेली आहे. सर्टोरियस हनिबल जेव्हा रोमन लोकांच्या विरुद्ध युद्ध हरला तेव्हा तो स्पेनमध्ये परत गेला आणि तिथल्या शेतकऱ्यांना त्यांनी एकत्र केलं. आणि रोमन लोकांना माहिती होतं की हा सर्टोरियस हनिबल हा काही गप्प बसणार नाही, तो परत त्या मेडिटेरियन टेरेनमधून आपल्यावर हल्ला करणार, म्हणून रोमन सैन्य त्याची वाट बघतच होतं. सर्टोरियसला पण हे माहिती होतं, म्हणून त्यांनी काय युक्ती केली, तो आल्प्सच्या पर्वतात गेला आणि आल्प्सच्या पर्वतात भयंकर बर्फ पडायचा. त्याच्याबरोबर 19-20 हत्ती होते, त्या हत्तींना घेऊन तो आल्प्सच्या पर्वतात गेला. आणि रोमन लोकांना वाटत होतं की खालून आक्रमण येईल, पण हा आल्प्सच्या पर्वतातून वरून खाली उतरला आणि त्यांनी जो शत्रूला धक्का दिला, शत्रू विस्मयचकित झाला आणि सर्टोरियस हनिबलनी ती लढाई मारली. तसंच काहीसं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं.
मोरेंची सगळी लोक रणतोंडीकडे आणि महाराज प्रत्यक्ष जावळीत आणि बघता बघता महाराजांनी जावळी संपूर्ण काबीज केली. चंद्रराव मोरेंचा भाऊ हणमंतराव हा त्या चतुर्बेटावर मकरंद गडाकडे गेला आणि तिथेच तो मारला गेला. आणि या धामधुमीत चंद्रराव मोरे हा नंदादीपाच्या डोंगराकडे पळून गेला, त्या रायरीच्या डोंगराकडे पळून गेला. त्यावेळेला मोरेंच्याकडून एक सरदार असा विलक्षण युद्ध करत होता, असा विलक्षण झुंजत होता, जणू सुदर्शन चक्र. आणि महाराजांनी ते पाहिलं आणि त्यांनी त्या सरदाराला आवाहन केलं. ते म्हणले की अरे, आम्ही स्वराज्याचा डाव मांडलेला आहे, तुझ्यात इतकी गुणवत्ता आहे, तू स्वराज्याच्या कामी आला पाहिजेस. आणि ते त्याला मनोमन पटलं. त्या सरदाराचं नाव मुरारबाजी देशपांडे, ज्याने नंतर पुरंदरचा गड काबीज करताना अफाट पराक्रम गाजवला. मुरारबाजी करिकारंजी पुरंदरावर रुधिरांची, ते हे मुरारबाजी देशपांडे आपल्या सगळ्या भावांसमवेत स्वराज्याच्या कामी रुजू झाले.